हा हा रिफ्यूज 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 रिफ्यूज. आता बघा, हे वाक्य जे बोलले आहेत, थांबा मध्ये नका सांगू तुम्ही. मी तुम्हाला प्रत्येकाला एक चान्स देतो. पहिल्यांदा अनुराग देशपांडेंना सगळा क्लिअर करू द्या. बघा त्या काय म्हटल्या, मी वडिलांना माझ्यासाठी सायकल घेण्यास सांगितले. सिंपल पास्ट टेन्स. मग सांगितले म्हणून एक तर रिक्वेस्टेड म्हणजे विनंती केली, किंवा सांगणे म्हणजे टेल पण म्हणतात. तर टेलचा सेकंड फॉर्म टोल्ड, कारण सिंपल पास्ट टेन्स होकारार्थी वाक्यामध्ये सेकंड फॉर्म येतो टोल्ड. पण या ठिकाणी विनंतपूर्ण सांगणे म्हणजे आस्क. तर आस्कचा अर्थ विचारणे पण होतो, किंवा विनंतीपूर्ण सांगणे म्हणून पण आस्क वापरला जातो. पण इथे सिंपल पास्ट टेन्स असल्यामुळे आस्कला ईडी लागणार. आस्क्ड. मग आपला नियम तुमच्या लक्षात आहे? 2 मिनिटं तुम्ही जरा म्यूट करा, मी पहिल्यांदा समजून सांगतो मग तुम्ही सांगा. मग आता या ठिकाणी मी तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्सचा एक नियम सांगितला होता. होकारार्थी वाक्यामध्ये करता की लगेच क्रियापद घ्यायचं असतं, मध्ये काहीही घ्यायचं नसतं. मग या वाक्यामध्ये मी म्हणून आय घेतला की लगेच कॉमापर्यंत, म्हणजे शेवटचं वाक्य जे आहे, वाक्य शेवट ते म्हणजे सांगितले कॉमापर्यंत किंवा फुल स्टॉप पर्यंत. मग सांगितले हे क्रियापद आहे, मग आस्कचा ईडी घ्यायचा आहे, कारण सिंपल पास्ट टेन्स आहे. आय आस्क्ड, वडिलांना म्हणून टू माय फादर किंवा फादर, आय आस्क्ड माय फादर टू, काय विचारलं वडिलांना, काय सांगितलं, सायकल घेण्यास. टू बाय अ सायकल, आणि माझ्यासाठी म्हणून फॉर मी. फॉर मी. मग वाक्य झालं, आय आस्क्ड माय फादर टू बाय अ सायकल फॉर मी. पण बट, त्यांनी नकार दिला. आता त्यांनी म्हणजे मराठीत त्यांनी अनेक वचन दिसतं, कारण आदराने म्हटलंय. पण इंग्लिशमध्ये त्यांनी एक वचन असेल तर हीच म्हणायचंय. बट ही, आणि नकार देणे म्हणजे रिफ्यूज, त्याचा सेकंड फॉर्म रिफ्यूजला डी लागतो. बट ही रिफ्युज्ड. मग हे वाक्य पुन्हा ऐका. आय आस्क्ड माय फादर टू बाय अ सायकल फॉर मी, बट ही रिफ्युज्ड. ओके. मग पहिल्यापासून वाक्य झालं, वेन आय वॉज 8 years old, आय वॉन्टेड टू लर्न अ सायकल. I asked my father to buy a cycle for me, but he refused. हे अख्खं तुम्हाला बोलून दाखवायचं प्रत्येकाला. आता वाक्य क्रमांक 3, म्हणजे तिसरं वाक्य नाही, हा पॅरेग्राफच आहे. म्हणून मी दुकानातून सायकल भाड्याने घेतली आणि माझा मित्र राजेश सोबत मैदानावर गेलो. राजेश सोबत मैदानावर गेलो. दीपाली शिंदे मॅडम, आता तुम्ही सांगा. बऱ्याच दिवसाने तुम्ही आलेला आहात. बर, ठीक आहे, फक्त ऐका. बर, कोण होत? सांगा, सांगा, सांगा. चालेल, व्हेरी गुड. आय, बघा मी, 2 मिनिट. म्हणून सो, देअर फोर चालेल, किंवा सो चालेल. देअर फोर आय, भाड्याने घेणे म्हणजे हायर, HIRE हायर, पण भूतकाळ असल्यामुळे हायरला डी लागला. देअर फोर आय हायर्ड अ सायकल फ्रॉम द शॉप अँड वेंट टू द गार्डन विथ माय फ्रेंड राजेश, असं व्हायला पाहिजे. पुन्हा एका, म्हणून म्हणजे देअर फोर, मी म्हणजे आय, लगेच भाड्याने घेणे म्हणजे हायर्ड अ सायकल फ्रॉम द शॉप, दुकानातून बनून फ्रॉम द शॉप, अँड, आणि माझा मित्र राजेश सोबत मैदानावर गेलो. अँड गेलो म्हणून गोचा सेकंड फॉर्म वेंट यायला पाहिजे, कारण हा भूतकाळ आहे. सो आय वेंट ऑन द ग्राउंड विथ माय फ्रेंड राजेश, सोबत म्हणून विथ घेतलेला आहे. आता पुढचं वाक्य सांगण्यासाठी, हा,
रेंट पण चालतं, पण रेंट मोठ्या वस्तूंसाठी होतं, हायर थोड्या छोट्या वस्तूंसाठी होतं. म्हणून HIRE हायर्ड पुढे डी लावला. हं? या आता बघा या ठिकाणी होले मॅडम तुम्ही सांगा बरं का. मॅडम 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 थांबा. जयश्री मॅडम थांबा. जयश्री मॅडम आवाज आवाज येतो पण लोक खूप मध्ये बोलतायत लोक. तुम्ही तुम्ही आज खूप गडबड करताय, तुम्ही मध्ये खूप बोलताय, मला बोलायला चान्स देत नाहीये. ज्याला सांगितलंय त्याने ऑन करा. सगळे बोलले तर क्लास कसा होईल बरं. हो सांगतो पण सर्वांनी हा मी सांगतो तुम्हाला. एक मिनिट जयश्री मॅडम तुम्ही सांगून घ्या मग मी सांगतो पहिला. हम्म ओके आता हे पहिलं रिपेअर करतो मग पहिलं सांगतो बरं का. त्याने हँडल धरले मग होल्डचा सेकंड फॉर्म हेल्ड कारण भूतकाळे ही हेल्ड द हँडल आणि म्हणून अँड मला पॅडलवर उभे राहायला सांगितले अँड टोल्ड मी टेलचा सेकंड फॉर्म टोल्ड अँड टोल्ड मी टू स्टँड ऑन पॅडल म्हणजे बरोबर सांगितलं फक्त होल्डच्या ऐवजी हेल्ड. आता एक काम करा पहिलं सर्वांनी म्यूट करा म्हणजे मध्ये बोलू नका. तुम्हाला सुरू कळणार नाही मी काय बोलतोय. आता प्रतिभा दाते मॅडम ज्या म्हटल्या ते पहिलं मी आता घेतो बघा पहिल्यापासून. पहिलं वाक्य होतं जेव्हा कोण आहे परत. ठीक आहे ठीक आहे. म्हणून मी दुकानातून सायकल भाड्याने घेतली. या ठिकाणी भाड्याने घेणे हे क्रियापद आहे. HIRE हायर ला डी लागला की सेकंड फॉर्म होतो हायर्ड. मग म्हणून म्हणजे देअर फोर मी म्हणून देअर फोर आय हायर्ड अ सायकल फ्रॉम द शॉप आणि म्हणून अँड माझ्या मित्र राजेश सोबत मैदानावर गेलो. गेलो म्हणून गोचा सेकंड फॉर्म वेंट अँड वेंट टू द ग्राउंड विथ माय फ्रेंड राजेश. ओके आता तुम्ही सर्वांनी म्यूट व्हा. जो सांगेल त्याने ओपन करा म्हणजे गडबड नाही होणार सर्वांना कळेल व्यवस्थित. आता बघा मग तो धावू लागला आणि मला पायडल दाबायला सांगितले. आता थांबा 2 मिनिटं बोलू नका. गीतांजली शेलार मॅडम ट्राय करणार का तुम्ही. कम ऑन बी फास्ट वी डोंट हॅव मच टाइम. सो व्हेरी गुड व्हेरी गुड. बरं आता सारिका मॅडम सांगताय सांगा. हा येस रनिंग. हा शबाश व्हेरी गुड. आता बघा आता म्यूट करा. आता बघा मी सांगतो हे मॅडमने सांगितलं ना तेच बरोबर सांगितलं मॅडम. मग तो धावू लागला देन तो म्हणून ही धावू लागला म्हणजे सुरुवात केली धावायला म्हणून स्टार्टेड टू रन. स्टार्टेड हे क्रियापद आहे धावणे क्रियापद नाहीये. धावू लागला म्हणजे सुरुवात केली धावायला म्हणून स्टार्टेड. मग स्टार्ट आठवला तर त्याला ईडी लावायचा आणि बिगिन च बिगॅन हे बिगॅन टू रन पण चालेल पण स्टार्ट घ्या तुम्हाला स्टार्ट सोपं जाईल. देन ही स्टार्टेड टू रन आणि म्हणून अँड मला पॅडल दाबायला सांगितले. मग सांगितले हे क्रियापद अँड टोल्ड मी टू दाबणे म्हणजे प्रेस आणि पॅडलला पॅडल म्हणायचं अँड टोल्ड मी टू प्रेस द पॅडल असं वाक्य झालेलं आहे. आता नंतर बोलणार आहेत उत्तर देणार आहेत या ठिकाणी नीता मॅडम. कोण कोणी बघू दे मला आज आज भरपूर पटापट घ्यायला लागणार सगळ्यांना. नीता मॅडम तुम्ही सांगायचंय
बघा, नंतर त्याने सायकल सोडून दिली. सांगा नीता मॅडम. नंतर त्याने सायकल सोडून दिली. हा. हा, लेफ्ट. हा, लेफ्ट. बरोबर. ओके. बाकी कोणा काही वेगळं सांगायचंय का लेफ्टच्या ऐवजी? कोणी मध्ये सांगा. हा. गे ऑफ द सायकल. ओके. सुनीता मॅडम काय म्हणताय तुम्ही? ओके. प्रतिभा मॅडम काय म्हणलात तुम्ही? लेफ्ट द सायकल. ओके ओके. अजून कोणाला खाली सांगायचंय? स्वप्नाली सांगायचंय? बरं. बरं, मग अजून कोण आहे? श्रद्धा सांगायचंय? हा. गे ऑफ द सायकल. आता ऐका, सर्वांनी झाले. आता मी सांगतो, ऐका. आता त्याने सायकल सोडून दिली. मग सोडणे म्हणजे लोकांना वाटतं लिव्ह, LEAVE, लिव्हचा सेकंड फॉर्म लेफ्ट, है ना? पण चालू अवस्थे म्हणजे सायकल सोडून दिली म्हणजे जाऊ दिली त्याने. बघा ना, तो सध्या धावू लागला, पायडल दाबायला सांगितला आणि नंतर त्याने सायकल सोडून दिली म्हणजे चालू अवस्थात सोडून दिली म्हणजे लेट गो. लेट गो. देन ही लेट गो द सायकल असं म्हणायचंय. आणि एखादी गोष्ट जागर सोडून दिली त्याला आपण लेफ्ट म्हणू शकतो. फरक लक्षात घ्या बरं का. जी चालू अवस्था सायकल होती ती त्याने सोडून दिलेली आहे, म्हणून लेटचा वापर झालाय. LET, लेट. देन ही लेट गो द सायकल. लक्षात आलं मला काय म्हणायचं ते सर्वांच्या? आता की ही लेट गो द सायकल म्हणजे सोडून दिली, अशी सोडून दिली. आणि जर सोडून दिली म्हणजे पडली. काय म्हणताय? हा. सगळा पास्ट टेन्स या गोष्टी यातला सगळा. लेट, लेटचा तिन्ही फॉर्म लेट लेट लेटच आहे. लेटचा दुसरा पण फॉर्म लेट आणि तिसरा पण लेट. तसा कट सुद्धा CUT कट. तिन्ही फॉर्म कट कट कट. ओके. चला आता पुढे. तुम्ही सर्वांनी म्यूट करा बरं का, आवाज येतो मध्ये मग. आता या ठिकाणी आपल्याला श्रद्धा सांगणार आहे. श्रद्धा, आर यू रेडी? अरे, मी सायकलवरून खाली पडलो. श्रद्धा, कम ऑन, इट्स युअर राऊंड. आय. परत. हा, फेलचं स्पेलिंग काय? हा, व्हेरी गुड. कारण FAIL, फेल म्हणजे अपयशी होणे. आणि FALL, फॉल चा सेकंड फॉर्म FELL, फेल. तर राईट श्रद्धा. मग हे वाक्य झालं. ओ, आय फेल डाऊन फ्रॉम द सायकल. सर्वांच्या लक्षात फेल कुठला घेतला आपण? FELL, म्हणजे फॉलचा सेकंड फॉर्म. ओके. आता पुढचा राऊंड जो आहे, तो पुढचा राऊंड आता आपण घेत आहोत. एक मिनिट. रत्ना रत्ना कर्डेकर मॅडम, तुम्ही सांगा बरं का आता. ना कर्डेकर मॅडम. त्याने मला पुन्हा सायकलवर उभे केले म्हणजे बसवले म्हणून आपण. त्याने मला पुन्हा सायकलवर बसवले आणि एक छोटासा धक्का दिला. आणि एक जोराचा, छोटासा सॉरी, एक जोराचा धक्का दिला. आता सांगा मॅम. उभे केलं म्हणलं तरी चालेल, बसवले नको, तुम्हाला गडबड नको व्हायला. त्याने मला पुन्हा सायकलवर उभे केले आणि एक जोराचा धक्का दिला. आता धक्का दिला दोन अर्थाने. तर काय सांगा. रत्ना कर्डेकर मॅडम सांगतील आपल्याला. स्टूड बसवा तुम्ही, बघू ना काय होते नंतर मी सांगतो. तुम्ही बसवा, चुकले. तुम्ही स्टूड म्हणलं तरी चालेल. काय कसं होईल सांगा बरं. हा.
हा हा म्हणा की सुरुवात तर. हा हा आणि एक जोड. बर बर ठीक आहे, काय हरकत नाही. थांब, आपण दुसऱ्यांना विचारू. आता आपल्याला याचं उत्तर देणार आहेत रेणुका बावधाने मॅडम. कम ऑन. हा, होऊ द्या गडबड, हे वाक्य गडबड करणारच आहे, काय प्रॉब्लेम, होऊ द्या. हा 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 बरं ठीक आहे, ओके. गुड ट्राय. श्वेता मॅडम, कम ऑन. हाटेकर मॅम. हा. त्याने मला पुन्हा सायकल उभं केलं आणि हा हा आवाज थोडासा तुटतो तिकडे. ओके फाईन, गुड ट्राय, व्हेरी गुड ट्राय. आता आपल्याला स्मिता चव्हाण सांगायचं. थांबा 2 मिनिटं, मध्ये नका सांगू. स्मिता चव्हाण सांगू, तुमच्याकडे येतो मी. डोंट वरी, तुमच्याकडे येतो मी. स्मिता चव्हाण सांगा. हम्म. हा आणि हा हा ओके ओके फाईन, व्हेरी गुड ट्राय, व्हेरी गुड ट्राय. सुनीता फाले मॅडम, कम ऑन. ओके फाईन, व्हेरी गुड ट्राय. सुशीला ठाकरे मॅडम बोलणार आहात? ठीक आहे, डोंट वरी. ओके ओके. वैशाली बालवडकर मॅडम सांगा. हा वाक्य बरं सांगू. हा सांगा. हा हा, हा. ओके. आणि आता स्वप्नाली सांग. ओके. आता सगळ्यांचे प्रयत्न झाले, सर्वांनी अतिशय उत्तम. चला, सांगा सांगा, कोण सांगतंय? कोण बोलते, मला जरा कळेल का कोण बोलतंय? हा बोला मॅम, बोला, मनीष चव्हाण मॅडम बोला. हो व्हेरी गुड. फुल लागली डेफिनेशन दिली तुम्ही. व्हेरी गुड, सांगत राहा. सांग. Yes, yes. आता कोण सांगताय नाव? हा सांगा सांगा. हा, हा. ओके, जवळ आला, जवळ आला. अजून कोण सांगणार होतं? श्रद्धा, श्रद्धा बोल, श्रद्धा बोल. हा, इट बी फोर्स, ओके. बरं, अजून कोण राहिलंय का, म्हणजे मला सांगायला? सांग, सांगा सांगा, सांगा सांगा. गिव्ह पुश, ओके. अगदी जवळ आला, अर्ध वाक्य बरोबर आलंय. पण येऊ शकतं, पण आता अजून थोडं आहे ना. आता झाले का सगळे, म्हणजे मला एक्सप्लेन करायला? करू का आता एक्सप्लेन? अजून कोणाला चान्स नको ना? हा ऐका, आता नीट ऐका, समजून घ्या, मध्ये बोलू नका आता. फक्त फक्त म्यूट करा, म्हणजे मला मीच सांगतो, मीच सांगतो, थांबा. फक्त आता बोलू नका मध्ये, बरं का? आता बघा इथं काय म्हटलंय.
त्याने मला पुन्हा सायकलवर उभं केलं, म्हणजे त्याने एखादी कृती मला करायला लावली. मग ही कृती करायला लावणे म्हणजे मेक हे क्रियापद घेतात. मेक बर का, म्हणजे हे क्रियापद सहाय्यक क्रियापद दोन्ही अर्थाने घेतात. मेक मेक म्हणजे बनवणे किंवा एखादी कृती करायला लावणे, असा दोन्ही अर्थाने तो मेक असतो. आणि मेकचा सेकंड आणि थर्ड फॉर्म मेड असतो. मग इथं होणार, ही मेड मी टू स्टँड ऑन सायकल अगेन. ही मेड मी टू स्टँड ऑन सायकल अगेन. तर अगेन हा पहिला घेतला तरी चालेल. अगेन ही मेड मी टू स्टँड ऑन द सायकल. आणि एक जोराचा धक्का दिला. धक्का दोन प्रकारचा असतो. एखाद्या उभ्या असता माणसाला धक्का दिला म्हणजे पुश, आणि तो धक्का जो त्याला चालवण्यासाठी पुढे ऍक्सलरेट केला तो म्हणजे गिव्ह अ पुश. पण हा साधा भूतकाळ असल्यामुळे गिव्हचा सेकंड फॉर्म गेव आला. ही गेव अ हार्ड पुश, ही गेव अ फास्ट पुश, असं दोन्हीपैकी एक म्हणू आपण. म्हणजे हे वाक्य होत कसं झालं बघा. अगेन ही मेड मी टू स्टँड ऑन द सायकल अँड गेव मी अ हार्ड पुश. आलं का लक्षात सर्वांच्या? का पुन्हा सांगावं लागेल? एकदा सांगा बरं मला. लक्षात आलं? परत परत सांगतो ऐका. आता इथे काय म्हटले बघा, त्याने मला पुन्हा सायकलवर उभं केलं, म्हणजे त्याने मला उभं राहण्यासाठी एक कृती करायला लावली. मग जेव्हा एखादी कृती करायला लावली असं असतं, तेव्हा मेक हा पहिल्या रूपाने येतो. मेकचे दोन अर्थ होतात, बनवणे म्हणून पण मेक, आणि एखादी कृती करायला लावणे म्हणून पण मेक घेतात. आणि मेकचा सेकंड आणि थर्ड फॉर्म मेड असतो. मग ही मे अगेन म्हणून पुन्हा पहिला घेतला तरी चालेल, म्हणजे पुन्हा म्हणजे अगेन. अगेन ही मेड मी टू स्टँड ऑन द सायकल. टू स्टँड ऑन द सायकल. अगेन ही मेड मी टू स्टँड ऑन द सायकल अँड गेव मी म्हणजे दिला. मग गिव्हचा सेकंड फॉर्म गेव, धक्का दिला. मग दिला हे क्रियापद आहे. मग गेव मी आणि जोरात म्हणून गेव मी अ हार्ड पुश. अशा अर्थाने ते वाक्य झालं. मग पूर्ण वाक्य होईल, अगेन ही मेड मी टू स्टँड ऑन द सायकल अँड गेव मी अ हार्ड पुश. वेगळं वाक्य आहे. आता आपण ते रामचे वाक्य घेतली त्याला, राम गाडी चालवतो, रामने गाडी चालवली. मग हे वाक्य जर मेडचं घ्यायचं ना, तर रामने मला गाडी चालवायला लावली. सांगा बरं कसं म्हणाल? रामने मला गाडी चालवायला लावली, कसं म्हणाल? यू आर व्हेरी गुड. आता आपण आता आपण इथे जर समजा कोण सुनबाई असतील ना, तर त्या म्हणतायत मला सासूबाईंनी खूप खूप काम करायला लावलं. मग ती कशी म्हणेल? मला सासूबाईंनी खूप काम करायला लावलं. श्रद्धा किंवा बहुतेक स्वप्नाली दोघे वाक्य सासूबाईंना इंग्लिश मध्ये सासूबाईच म्हणायचं का? हा हा, सासूबाई म्हणजे हा करायला लावलं म्हणून मेक सेकंड फॉर्म मेड. मदर इन लॉ मेड मी टू वर्क अ लॉट. बरोबर का? आता हे वाक्य असं घ्यायचं, सासूबाई मला खूप काम करायला लावतात. आता साधा वर्तमान काळ. मग होय, हा सांग. हा स्वप्न. आता सासूबाई आसपास असतील ना, तर बोलू स्वप्नाली. नाही. श्रद्धा कुठे? श्रद्धा. हा, हेच मला म्हणायचं. मदर इन लॉ एक वचनी आहे. मदर इन लॉ एकवचनी आहे, म्हणून मदर इन लॉ मेक्स मी टू वर्क अ लॉट. म्हणजे सासूबाई मला खूप काम करायला लावतात. आता जर कोणा सासूबाई असतील तर माझं नाव सांगू नका, मी असं म्हणायला लावलंय ते. काय?
आता पुढे बघा. मी पुन्हा पडलो. तो काय म्हणतोय? मी पुन्हा पडलो. पण काही प्रयत्नानंतर मी सायकल चालवू लागलो. आता मी पुन्हा पडलो. हे सांगा बरं. आता हे कोण सांगत? येस, येस, येस. फेलचं स्पेलिंग. फेलचं स्पेलिंग. व्हेरी गुड. आय फेल डाऊन अगेन. आय फेल डाऊन अगेन. आणि पुढे काय म्हटलंय? पण काही प्रयत्नानंतर मी सायकल चालवू लागलो. बट आता पहिल्यांदा कोण? एक मिनिट हा. स्वप्नील सांगणारच का सांग? हम्म, हम्म, हम्म. आय स्टार्टेड सायकलिंग. ओके. या वाक्यात थोडस काहीतरी राहिलंय बघ. वाक्य बरोबर आहे, पण थोडस राहिलंय काहीतरी. आता राहिलं का? हा, हा, आता कसं परफेक्ट. म्हणजे वाक्य बघा, मी बोलून दाखवलं आता बरं का. मी पुन्हा पडलो. आय फेल डाऊन अगेन. बट काही प्रयत्नांनंतर, आफ्टर सम अटेम्प्ट म्हणजे प्रयत्न, इथं ट्राय नाही घ्यायचा आहे, अटेम्प्ट घ्यायचा आहे. बट आफ्टर सम अटेम्प्ट मी सायकल चालवू लागलो. आय स्टार्टेड सायकलिंग. पण चालेल. अजून एक पर्याय सांगतो. आय वॉज एबल टू सायकल. आय वॉज एबल टू सायकल. आता मी एबल टू नंतर सायकल म्हटलं, तर सायकल हे एका अर्थाने नाम पण होतं, आणि सायकल चालवणे म्हणून पण टू सायकल पण म्हटलं जातं. पण इंग्लिशमध्ये क्रियापद आणि नाम बऱ्याचदा सारखी असतात. तर मी आय वॉज एबल टू सायकल हा नाव नसून क्रियापद आहे, सायकल चालवणे. म्हणजे मी सायकल चालवू लागलो. तर आता स्वप्नालीने सांगितलं ते वाक्य सोपं आहे. आय स्टार्टेड सायकलिंग म्हणलं तर एकदम सोपं आहे. पण असे वाक्य तुमच्या समोर येऊ शकतं. आय वॉज एबल टू सायकल. ते पण बरोबर आहे. वेगळा पर्याय सांगितला तुम्हाला. आणि नंतर म्हटलंय, शेवटी मी ही कला शिकून घेतली. शेवटी मी ही कला शिकून घेतली. आता कसं म्हणाल? शेवटी मी ही. हा. हा, येस. रेणुकाजी. ओके. ओके. डिसाइड. ओके. अजून कोणाला बोलायचं आहे? ओके. म्हणजे शेवटी म्हणजे एकतर ऍट लास्ट किंवा फायनली, दोन पैकी घेऊ शकतो आपण, आहे का नाही? ऍट लास्ट किंवा फायनली आय लर्न दिस स्किल. सायकल चालवणे ही कला आहे ना, म्हणून स्किल म्हणलं तरी चालेल. ऍट लास्ट आय लर्न दिस स्किल. तसंच आपण इंग्लिश शिकतो ना, स्पीकिंग इंग्लिश इज ऑल्सो अ स्किल. सो स्किल कॅन बी लर्न विथ प्रॅक्टिस. तर सायकल प्रॅक्टिसची शिकली जाऊ शकते. या गोष्टीतून काय कळतंय? तो पडला, पुन्हा पडला, आणि त्याला कोणीतरी पुन्हा उभं केला. तसं तो जो मित्र आहे, त्याला सायकल शिकवणारा, तो इंग्लिश मधला मी आहे तुमचा, आणि तो सायकल शिकणारे तुम्ही आहात. तर पडलं तरी पुन्हा उभं राहायचं, करायचं का माझं आहे. तुम्ही आता छान सांगताय. म्हणजे मी मगाशी मिसेसशी चर्चा करताना तिला म्हटलं, मी आलो ना गावात आता जस्ट मगाशी 5:30 वाजता. तिला म्हटलं, मी या सगळ्याच्या महिला तनिष्काच्या बसल्या ना, तर सुरुवातीला मला वाटलं नाही की ह्या किती प्रगती करतील. पण मी सांगत गेलो, शिकवत गेलो, आणि मनापासून शिकवत गेलो. पण नंतर मला असं कळलं, अरे बापरे, यांची प्रगती जबरदस्त झालेली आहे. म्हणजे मी इमॅजिन पण केलं नव्हतं. आणि देवाची शपथ, यात कुठलंही वाक्य एकही ऍडिशन केलं नाही की खोटं नाही, हे सगळं असंच बोललोय मी तिला. आणि आणि खरंच तुमची बॅच माझ्या कायम लक्षात आहे. हा, बोला ना.
ओके. आता जे हा आता सांगतो. आता मी काय करतो आयडिया सांगतो तुम्हाला. आपण जी क्रियापदांची लिस्ट आहे ना 225 क्रियापदांची एक तुम्हाला पीडीएफ पाठवलाय. सर्वांना मिळालाय का तो पीडीएफ? मग ते झेरॉक्स काढलेले आपण कुठे ठेवली आठवतीये का? हो ना? तर आता मी काय करतो लगेच आजपासून मी तुम्हाला 20-20 क्रियापदांची रेडीमेड मराठी वाक्य लगेच आजपासून पाठवायला सुरुवात करतो. ती सगळी रोज तुम्ही इतकी तयारी करा की जर परीक्षा घेणार आहे मी. म्हणजे राहिलेल्या 15 दिवसात कमीत कमी सव्वा 200 क्रियापदं करू आपण. म्हणजे पटकन होतं. आणि आणि ऐका, तुम्हाला मी वाचनासाठी सुद्धा भाग सुरू करणार आहे. रीडिंग. रीडिंगनी काय होतं व्होकॅब्युलरी ऍड होते. अजून एक 2 भाग मी तुमचे भारी घेणार आहे, की जे अतिशय महत्वाचे आहेत. ते न सांगता सुरू करणार आहे. पण आत्ताचे भाग सुरू जे झालेत ना ते अतिउत्तम आहेत. म्हणजे फॅन्टास्टिक. यातून तुमचं कन्व्हर्सेशन करत आहे आणि मला नेहमी राहून राहून असं वाटतंय, की या बॅचने खरंच चमत्कार करून दाखवलाय. म्हणजे तुम्ही अगदी तरी पण तुम्ही एवढा अभ्यास करत नाही. मी 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 आता काय सांगू? आज गुरुवार आहे. ऐका 2 मिनिटं तुम्ही ऐका. आज गुरुवार आहे आणि मी स्वामी समर्थांचं करतो बरंच. त्यांची शपथ सांगतो, की मी मिसेसला हेच शब्द बोललो. आता विश्वास आला का? आता आता येस, येस. म्हणजे हे माझं एकट्याच यश नाहीये, तर तुम्ही स्वतः पण. अरे वाह! इतिहास वेळेच घडवतात, इतिहास वेळेच घडवतात. त्याच्यामुळे यू आर डूइंग वेल. फक्त माझी एक तुमच्या तुम्हाला पण छान छान. फार छान. बोला. हं. हो, हो. नव्हता तुम्ही.